काय काय स्वतः का बोलतो? मला असंच आवडतं, म्हणजे चॉकलेटच नाही, व्हाईट कलरचं काहीच नको. आता बघा ना, तिकडून घ्या, मी दिसली पाहिजे. ओके दिसतंय ना आता? दिसतंय. अचानक फोटो भरली. हे कुठला असा सॅम्पल ठेवलं नाही आणि डबल डबल घ्या अरे बघतात सगळी त्यांना. सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. आजचा व्लॉग असणार आहे महाबळेश्वरचा. आम्ही चाललो आहे महाबळेश्वरला. सो त्यासाठी आत्ता आम्ही ठाणे स्टेशनला उतरलो आहे. ठाणे स्टेशनवरून आम्हाला बस आहे आणि ती पकडण्यासाठीच आता आमची घाई चालली आहे. आम्ही कशीबशी ही ट्रेन पकडली बिकॉज खोपोलीला खूप पाऊस पडत होता आणि तरीसुद्धा आम्ही आलो. आता बघू आम्हाला बस भेटते. बावले मला बावले म्हणते सगळ्यांचं. बावले तर जून निघला चप्पल काढा. तुम्ही तर पण आहे ना, ब्लँकेट्स पण आहेत. 10 मिनिटासाठी बस थांबले. मला खाली जायचे, सगळ्या बस दिसत आहेत खाली, पण माझा नवरा उठत नाही. माझा नवरा लोलतो इकडून तिकडं तिकडून इकडं. मला कोणीतरी खाली घेऊन चला. सोप्यातून उठवले या बोरीने. सोप्यातून ठेवले, मला नको ते काय. मला काहीतरी चॉकलेट खायचं होतं. आपण आलोय कुठं? ये लोकेशन कोणचं आहे? खालापूर आहे लोकेशन. सोडून आम्ही दोघं मंद बुद्धीचे आणि आम्ही मंद ठाण्याला बसायला गेलो. किती जास्ती 15 ते 20 मिनिटं लागले असते याला. 2:30 वाजता आम्ही खालापूरला आलोय, ठाण्याला जाऊन बसलो आणि आम्ही गेलोय कुठून? खोपोलीवरनं, जो की आमचं गाव असून खालापूर सोडून. किती हुशार ते पण भिजत एवढा ट्रॅव्हल 2 तासाचा करून. रात के नहीं, अभी ये 5 बजे हुए 5:30 और हम मॉर्निंग मोड हमारा आदमी यहाँ देखिए. ये हमारा सफ़र ख़त्म होने का नाम ही नहीं ले रहा. सगळ्यात बेकार म्हणजे इथे चार्जिंगचा स्पॉट दिले, बट ते सी पिन आणि छोट्या पिनसाठी दिले. और आईफोन कहाँ पे लगाने का चार्ज? ये तो अन्याय है भाई, ये बहुत अन्याय है. और मेरे हस्बैंड पे भी एक अन्याय हो रहा है. वो ऐसा हो रहा है कि मुझे एसी से ठंड लगती है, इसीलिए हमने एसी का तोड़ ऊपर ही रखा है, नीचे आई नहीं है. इसको बेचारे को गर्म हो रहा है, पर मुझे ठंड लगती है, इसीलिए वो गर्मी में रहेगा. आणि आम्ही आमचं हॉटेल शोधतोय. लेफ्ट बोलला ना. सो मी पप्पांच्या नावाचं हॉटेल बुक केलंय. रिसेप्शन द्या तो मोबाईल. ये आपको पार्सल है. आइए ना.
आपल्या बॅगी बिगी ठेवायचं. काय आहे ते? कस्टर्ड फूड आहे. खाऊन बघा चला. 204 छान आहे ना? पण छान आहे. बरं म्हणून का मागवला नाही. नाही खोल खोल मग अशी शायनिंग मारली. खुल्ला ना खुल्ला. ठणठण दिलेला तो कसा होता आणि आता आम्ही काय अवस्था करून ठेवली रूमची. लादीवर तर पाय ठेवत नाही. टी व्ही चालूच. चलो आता आपण डायरेक्ट भेटूया रेडी झाल्यावर. सो आम्ही आता चाललोय फिरायला आणि आमची गाडी आम्हाला घ्यायला आली. ऑलरेडी आम्ही लेट आलोय. मला बरा वाटलं. सो गाईज आता आपण स्ट्रॉबेरी गार्डनला. चलो आईस्क्रीम खायची तुम्हाला? चल खाऊया. स्ट्रॉबेरी मी काढल्यात आता म्हणून कोबी लावले. आणि ते काय फ्लावर आहे का? हे काय फ्लावर? ते खराब झाले फ्लावर. हाय स्लोली स्लोली बेटा सामने जो तू. सो अभी स्ट्रॉबेरी का सीजन गया है इसलिए उन्होंने कैबेज लगाया है. ये देखो कैबेज. हा ना फुल. या फुलातून ते असं बाहेर येतं मग हळूहळू. काय काय वाचून दाखव. ते बोलत होते की ही वाली तिथे जी लावले ती ही वाली ट्राय करा. जी कुठली होती तिचं नाव कुठे आहे ते फक्त बोलले की चॉकलेट आईस्क्रीम आहे विथ क्रीम वाली. ही वाली ह्या ट्राय करा. हे इथलं फेमस आहे. बट मला तर चॉकलेट शिवाय दुसरं काय आवडत नाही. सो मी ही ऑर्डर दिली. चॉकलेट आईस्क्रीम चोको चिप्सवाली. काय काय स्वतः का बोलू? मला असंच आवडतं म्हणजे चॉकलेटच नाही. व्हाईट कलरचं काहीच नको. आता त्यांनी तरी उलट हे थोडंसं ब्राऊन कलर दिलं आहे. मला तर ब्राऊन कलर पण नाही आवडत. मला असं पूर्ण ब्लॅक ब्लॅक असेल ना ते खूप आवडतं. चॉकलेट इज माय फेवरेट फ्लेवर. मी ट्राय करते आणि तुम्हाला सांगते. ह्याच्यापेक्षा जरी तुम्ही जो चॉकलेटवाला फॅमिली पॅक आणता बघा लय भारी. आता मी खाणारच नाही. म्हणजे कसं माहिती का, जे माझ्या बायको खाणार नाही ते मी खाणार. हां तुम्हीच सांगा. साखर साखर लागते ना. आय डोंट लाईक इट. स्ट्रॉबेरी गार्डन सोडून आता आम्ही चाललो नेक्स्ट पॉईंटला. थँक्यू. थांब जरा नजारा बघ. त्या पॉईंटला गेला ना तर इकडचा तो एलिफंटचा हे दिसतं सोन. अरे बापरे.
सुंदर वाटतंय ना. बघ इथून दिसतंय का बघा, इथून काही दिसत नाही की तिथं एलिफंटचे हे आहे, सोंड आहे. बट आपण त्या पॉइंटला गेलो ना तिथे, तर तिथून मग ते एकदम क्लिअर दिसतं. मी दाखवते या. ओके ओके. मला चप्पल घेऊन जाता. म्हणजे मला घ्यायची नसते, पण मला फक्त ऐकायचं असतं. तुम्ही जर घे बोलले ना का मला घ्यायला आवडत नाही. तुम्ही नाही बोलले ना मग मी भांडून घेणार, असं असतं. इथून दिसेल काय? इकडून पण नाही दिसत बघा ना, कळणार हा थोडासा आहे, थोडासा. नाही कळत. इकडून बघितलं तरी नाही कळत, इथूनच बघितल्यावर तो दिसतो प्रॉपर. आम्ही त्या टोकावर उभं राहून बघत होतो तर तिथून दिसला नव्हता. मग नंतरून बोलले सर मरू ते नाही जायचं. आम्ही निघायला गेलतो आणि मग तिकडून काही इकडून कुठल्या तरी शॉर्टकटने आम्ही आत शिरलेलो. मी विशाल हा की तो तिथून गेलेलो आम्ही या झाडीतून. आमच्या मच्छर बिच्छर चावलेले इथून जातात आणि येताना तिथूनच आलो. म्हणजे इथून सरळ नव्हतं आलो आम्ही, वाकडं तिकडे आलो. आमचे गाईड, ते पण सरळ आम्ही गाईड विकत घेतला. आम्ही गाईड आहे ना, फुकट भेटला आम्हाला. तिला सगळं माहिती आहे. त्यासाठी आधी यायचं असतं, मग आपण नवऱ्याला घेऊन फिरू शकतो. हो काय? तुम्ही तरी असं कुठेतरी गेलात का जिथं मला घेऊन फिरू शकता? तुम्हाला सगळं मीच दाखवते. तूच दाखव. आता बघा ना, तिकडून घ्या, मी दिसली पाहिजे. ओके दिसतंय ना आता? दिसतंय. बघ प्रॉपर दिसतंय. मगापासून दिसत होता का? नव्हतं दिसत, आता दिसतं. एलिफंट पण छान आहे. तिकडे एक असं बोल, म्हणजे आता मला आठवत नाही नक्की काय, तिथल्या झाडाची काहीतरी स्टोरी आहे कुठल्या तरी. आय डोंट नो, आता मला आठवत नाहीये, मी विसरले. बट त्या साईडच्या कुठल्या तरी झाडाची काहीतरी स्टोरी आहे. मग मला आता आठवत नाही नक्की काय. मी मागे आलेली ना, तर आम्हाला आमच्या बरोबरचा जो गाईड होता ना, तो सांगत होता की तिकडच्या झाडाची काहीतरी एक स्टोरी आहे. बट काय आता मला आठवत का नाहीये, काहीतरी आहे पण अशी वेगळीच काहीतरी स्टोरी आहे त्या झाडाची. हा मला आठवलं. इकडे आठवलं. तो पिक्चर माहितीये का तुम्हाला? संजय दत्तचा पिक्चर, ज्याच्यामध्ये त्या पोरांची बस पडते. काय त्या पिक्चरचं नाव? धमाल. हा धमाल मध्ये त्या ज्या झाडाला त्याला बांधलेला आणि तो खाली पडलेला, त्याला उचलतात, ती पोरं खेचतात. ती शूटिंग तिथे झाली आहे. अच्छा. हा मला आता आठवलं. मी बोलले झाडाची काहीतरी, पण तो झाड कुठं दिसत नाही. मला असं वाटतं पलीकडे आहे. पण हे बघ झाले ते, जाऊ दे तिकडे. तो नाही का पडतो, मग ती पोरं त्याला त्या बसमधून पुढे जातो. ती पोरं त्याला बसमधून वळून घेतात, अर्धी बस पण वागते. ती शूटिंग तिथं झाली. ती बघा तिथे झाले ती शूटिंग. हा पॉइंट समोरचा धमालची. हे धमालचे बाबा शूट इथं झालती. मी तिथं हो कमच मॅम कम दिस साईड. समोर फ्लेट्स पॉइंट आहे, लेफ्ट साईडला इको पॉइंट आहे. ते लेफ्ट साईडला व्ह्यू तुम्हाला वेगळा दिसेल. इकडून जाऊ शकतो आम्ही. हा आता मी सांगते, तिथं जाताना आम्ही इकडून गेलेलो. तिथं पण एलिफंट दिसतो, पण तिथं एवढा नाही दिसत. तिथं हार्ट पण आहे, पण त्याचे पैसे घेतात वाटतं फोटो काढायचे. आणि ती पण ती त्यांचीच गाडी गोलमालवाल्याची. हां इथं हे तिथून खाली गेल्यावर पण इथून खाली रस्ता आहे, इथून खाली या.
तिकडे बघ पाणी किती भरलंय आणि इकडे स्नो व्हाईट घोडा पाडू नका. आम्ही चाललोय या घोड्यावर बसायला, या घोड्याला घेऊन. घोडा काय इथून बसता येतं ना भिंती या दगडावर. बसा, राईट पाय उचला तुमचा, असंच आपण बाईकवर बसतो तसं. बाईक काढा दादा दादा तुमचं. याचे पाय ठेवा, दोन्हीकडे शेंग दाबून ठेवा. करा लेपल्या करा रशी. पाय मारा लावा ना. टाच लावा त्याला. हा वळवा इकडे. हा सर इकडे टर्न करा. थांबा जरा 1 मिनिट. तो आता आम्ही आले चिक्कीच्या फॅक्टरीमध्ये, तिथे चिक्की बनते. पाणी पाहिजे. सकाळपासून एक पण पाण्याचा घोट नाही पिला. मॅप्रो गार्डनला जातो ना, तुझी चॉकलेट कुठलं घेतो? तसं आहे, मॅप्रोला जातो ना, प्रत्येक गोष्टीचं सॅम्पल खायला भेटतं. मग आम्ही गेलो जेव्हा फक्त सॅम्पल खाऊन आलतो. साईडला काय नाही, फक्त सॅम्पल. इथं पण सॅम्पल भेटतो. तुम्हाला कळणार कसं कुठलं काय आहे. बरा काय. बघ ना इथं. सो वी आर एंटरिंग नाव मॅप्रो. सेकंड टाइम म्हणजे सेकंड टाइम आलीस ना. हां, मी आधी पण महाबळेश्वरला आले. स्ट्रॉबेरीची गाडी. मला तेव्हा मॅप्रो आठवत पण नाही मी आले का नाही. दादीला फोटो दाखव. ही स्ट्रॉबेरीची गाडी. मग इथून आतमध्ये जायला 1 मिनिट. तो आता आम्ही आले मॅप्रो. सॅम्पल करा, सॅम्पल टेस्ट करा. कुठला पाहिजे तो सांगा त्यांना. चॉकलेट टाईपमधलं कुठलं आहे? नाही हां विचारा कोणते कोणता आहे तो. मोजिटो आहे का तो? ग्रीन ॲपल बघू. ग्रीन ॲपल घ्या दोन्ही बघू ना. द्या बघा. आवडतोय का सांगा. ग्रीन ॲपल बोला. पुढे चला पटकन. टाइमपास करू नका. असं सगळीकडे बोलायचं आणि सगळीकडे सॅम्पल घ्यायचं. समजलं का? सगळीकडे सॅम्पल भेटेल. छान चार्जिंगमध्ये तू किती सॅम्पल घेशील. घ्या ना. चांगलं आहे. चांगलं नाही एवढं नाही. चला. अरे पण घेतं घेऊन. त्यातच टाकलं त्यांनी. तुझं शिकवतोय ना मी. सांग मागायचं सॅम्पल का. बघा ट्राय करून. पोट भरतो. खा ना पडा. ठीक आहे. इकडे इकडे जास्त क्रिस्पी आहे. आवडतं नाही आवडत. चल गप.
स्ट्रॉबेरीच पडली. चांगलं आहे. तुम्हाला घ्या जा. काउंटर आहे. तो भारी होता. हा आवडे जा परत. नका दाखवू. जा. जा ना. नाही मला जा. नाही. जा. अरे नको तू जा. त्याची प्राईस जा ना. करू नका. पूर्ण सॅम्पलच खाऊन आमचं पोट भरलं. काय परत ट्राय. ह्याच्यानेच फोटो भरली. हे कुठला असा सॅम्पल ठेवलं नाही. आणि डबल घ्यावं दादा. अरे बघतात सगळी त्यांना. आलं बघितलं 4 मध्ये घेतलं तर काय नाही आणि सगळा सॅम्पलच काढला. गेल्या टायमाला आम्ही आलेलो ना कॉलेजकडून, तेव्हा पण आम्ही असंच केलं. सगळी जण घुसले असेल का आला सगळ्यांनी. त्यावर आता तरी कमी सॅम्पल आहेत, तेव्हा तर एवढे सारे होते ना. झाला विषय संपला. हो गया मॅप्रो गार्डन म्हणतो. हिच्याकडे पण सॅम्पल आहे का बोलतो. किती निर्लज्ज मजा आली. मी बोलली ना सॅम्पलच घ्यायचं, विकत नाही काय घ्यायचं, फक्त सॅम्पल खायचा, पोट भरतं त्याने. पाण्याची बॉटल कुठे ठेवली. आत्ताच आम्ही फिरून आलेलो आणि आता आम्हाला जेवायला बोलवायला आलेत. सो आम्ही आता चाललोय जेवायला. आणि हा रूमचा अवतार बघा काय आहे. हा पसारा अर्ध्यापेक्षा जास्त तर मीच केलाय. मीच. I am the responsible for this mess. किसने कॉल किया है. बाळा भाऊंचा कॉल आलेला आहे. टन चलो. हो चला. आणि येस आज जेवायला पावभाजी आहे. सो त्यांनी सांगितलं लवकरात लवकर या, गरम गरम पावभाजी खायला भेटेल. बाय द वे माझा लुक कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आयुष्यात पहिल्यांदा मी असं काहीतरी वेअर केलंय. 23 वर्षाची झाली मी, पण पहिल्यांदा असं काय वेअर केलंय. ऑल क्रेडिट गोज टू माय लविंग हजबंड. सो जेवताच करूया आपण आता हा ब्लॉग एंड. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. लवकरच महाबळेश्वरचा पार्ट 2 व्लॉग येईल. आणि तोपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. बाय बाय.